मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। माजी आमदार हर्षवर्धन जाधव की भारतीय समाज अघाड़ी की महानगर पालिका इलेक्शन में एंट्री प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए हर्षवर्धन जाधव का ऐलान। आणि म्हणून त्या अनुषंगाने पहिला हा आजचा निर्णय आमचा आम्ही जाहीर करतोय। अर्थात जरी मी जाहीर करत असलो तरी हा संघटन सगळ्यांचं असल्यामुळे मी फक्त एक प्रवक्ता म्हणून जाहीर करतोय। बाकी हे सगळं सर्वांना ते ठरलेलं आहे। म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढतोय आणि आघाडीचं नाव हे भारतीय समाज आघाडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। निशाणी आम्ही लवकरच करतोय, निर्णय करतोय। मोठ्या प्रमाणात लोकांनी रिक्षा या निशाणीला पसंती दिलेली आहे। त्यांच्या काळात आणखी याच्यामध्ये विचारविमर्श होणार आहे। याच्यामध्ये नोंदणीकृत पक्ष जे राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत असे पक्ष म्हणजे पीपीआयडी, आरएसपी, आरजेव्हीए, डब्ल्यूपीआय आणि एसडी ह्याचे एसपी समाजवादी पक्ष। त्याचबरोबर जे नोंदणीकृत नाही आहेत पण प्रचंड मोठ्या संघटना आहेत, ज्याच्यामध्ये एसडीपीआय आहे, आरपीएम आहे, एएसपी आहे, एआयपीएस आहे, एसपी आहे, अशा पद्धतीच्या सामाजिक संघटना याच्यामध्ये आहेत। त्याचबरोबर मी पुन्हा एकदा तुम्हाला अवगत करून देऊ इच्छितो की वैचारिक दिलगीतून येणाऱ्या चळवळीच्या लोकांचा हा प्रयोग आहे। हा प्रयोग प्रस्थापितांचा नाही आणि म्हणून चळवळीतली माणसं पुढे सरकणार आणि चळवळीचा उद्देश वैचारिक भूमिका पक्ष देखील आमच्यासोबत काम करण्याच्या संबंधातली भूमिका घेताना आम्हाला दिसतोय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे। ज्याच्यामध्ये अयूब पटेल जी आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र आदरणीय राजूभाऊ साबळे जी आहेत, आझाद समाज पार्टीचे माननीय किशोर म्हस्के साहेब आहेत, सामाजिक संघटना म्हटलं तर त्यामध्ये आदरणीय आपले सर्वांचे माझे परम स्नेही अर्थात शिरसाटजी, प्रवीण जाधवजी, प्रवीण आरिफ शहाजी, मुबाशिर फारुकीजी, बाळू शिंगारेजी, शेख साहेब आणि मनीष शेळकेजी अशी ही सगळी मंडळी, ही सुद्धा मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आता हा जो प्रयोग आम्ही करतोय आणि भूमिका आम्ही मांडतोय ती भूमिका मुळात अशा स्वरूपाची आहे की जिथे सर्वसामान्य चळवळीतले बौद्धिक विचारांनी प्रभावित असलेले लोक अनेक वर्षापासून कष्ट करतायत, त्यांच्यावरती एक धनदांडगे वेगळ्या विचाराचे आणि या देशाला नष्ट करू पाहणारे जे लोक आहेत यांची सगळ्यांची मिळून जी एक कुठलाही पक्ष तुम्ही जर घेतला म्हणजे अगदी आपण बघतोय की प्रभावाखाली काम करणारे किंवा प्रभावाला कार्यान्वित करण्याच्या संबंधातले काम करणारे एक मंडळ काम करताना दिसतं इथे, जे सगळ्या पक्षामध्ये आहे। आणि या धनाढ्य लोकांनी आमच्यावरती जे चळवळीतले आहेत, बौद्धिक पात्रतेचे आहेत, बौद्धिक क्षमतेचे आहेत, वैचारिक बैठकीचे आहेत, मुळात यांच्यावरती कुरघोडी पद्धतीने जर चालत राहिले तर हे फार दिवस जाणार नाही। आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे आम्ही घोषित करीत आहोत। पहिला मुद्दा आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय समाज आघाडी या आघाडीचं नाव आहे, ज्याच्यामध्ये आपण माहिती मगाशी आपल्यासमोर मांडलेली आहे। पहिला मुद्दा जो आहे त्याचे तोडलेल्या सर्व मालमत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी मालमत्ता महानगरपालिकेने तोडल्या। बरं, इतरही काही मालमत्ता तोडल्या, नाव घेतलं डीपी प्लॅन किंवा रोड वाईट। आता मुळातच कंगाल असलेलं केंद्र सरकार आणि कंगाल असलेलं राज्य सरकार हा रोड कुठून बांधणार होतं, पण मग बांधायचा जरी असला तरी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट जो आहे त्या अनुषंगाने नुकसान भरपाई घेऊनच तो बांधायला हवा होता। उद्या बांधताना काय सरळ थोडी घुसलेत, त्याचे पैसे दिलेले आहेत, सर्वश्रुत आहे। मग छत्रपती संभाजीनगरमध्ये असं का घडलं, पण ते घडलंय हे कोणाच्या भरोशावर घडलंय, का नाही कळालं हे लोकांना?
आणि का नाही हे लोक बोलले की अरे हे चुकतंय, एक तर त्यांचं ज्ञान कमी पडतंय किंवा त्याच्यामध्ये असंच त्याचा अर्थ निघतो. म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा जो आम्ही घेतलेला आहे की आमची सत्ता आली की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही करणार आहोत ते म्हणजे तोडलेल्या सर्व मालमत्तांना रोख नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत, जे ऑलरेडी तुटलेले. दुसरा महत्वाचा मुद्दा, नवीन एकही मालमत्ता अनुपालन केल्याशिवाय तोड देणार नाही. महानगरपालिकेचा आयुक्त असो का राज्य सरकारचं कोण असो, आम्हाला काय पडलेलं नाही. का? ही स्थानिक स्वराज्य समिती आहे. स्थानिक स्वराज्य समिती याला स्थानिक स्वराज्य म्हटलं गेलं आहे का? कारण की ते स्वतःचे अधिकार आहेत. त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये निश्चितच केंद्र सरकार जसं राज्य सरकारला काही गोष्टी सांगत असतं तसं राज्य सरकार महानगरपालिकेला, जिल्हा परिषदला काही गोष्टी सांगतं, पण अधिकार मात्र त्यांचे असतात. याच्यात कुठलीही मत नाही. आणि म्हणून निश्चित स्वरूपाने हे आम्ही करू. नवीन एकही मालमत्ता कायद्याचं अनुपालन केल्याशिवाय तोडणार नाही. आणि कायद्याचं अनुपालन म्हणजे काय तर ह्याचा सगळा अभ्यास करावा लागणार आहे. किती जागा आपण घेतोय तर ती नेमकी आपण घेत असताना ते ज्याच्यासाठी आपण घेतोय. आता कांचनवाडी परिसरामध्ये विनाकारण घरं तोडून ठेवली आहेत आणि रोड बांधायचा पत्ता नाही. मग कशाबद्दल तोडली ती घरं? तुम्हाला बुलडोरवाल्याकडून पैसे खायचे होते म्हणून तोडली काय? हे नालायकने तर काय म्हणावं लागतील. हे होईलच जेव्हा इलेक्शन येईल. खिशात नाही आणा बाजीराव म्हणा, कशाबद्दल बाजीराव म्हणा, काय तुमच्याकडे जे तुम्ही घरं तोडून तिकडे काय हे करणार आहात? रोड बनवायच्यासाठी तुमच्याकडे पैसे नसताना घरं तोडण्याची गरजच काय आहे? आणि आता घरं तोडली आहे तर कायद्याप्रमाणे तोडली पाहिजे. म्हणून याचा अभ्यास केल्याशिवाय आम्ही हातच देणार नाही कोणाच्याही घराला. त्यानंतर तिसरा मुद्दा जो महत्वाचा आहे, शासकीय नियमानुसार नागरी सुविधा पुरवठेपर्यंत कुठलाही कर महानगरपालिकेला घेऊ देणार नाही. ही गोष्ट खरी आहे आणि हे सगळं कायद्यानुसार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याच्या तरतुदीनुसार आहे की तुम्ही काय दिल्यावरती तुम्हाला काय घेता येतं. आणि त्या तरतुदीच्या संदर्भामध्ये तुला आठवत असेल की मी स्वतः महानगरपालिकेच्या गेटवर बसून चॅलेंज केलं होतं त्यावेळेच्या अभिजित चौधरींना, या आणि सिद्ध करा की मी चुकलोय. नाही येऊ शकले. उलट स्मार्ट सिटी मधल्या सिमेंट रोडची कामं कमी करून त्यावेळेला पाणी पुरवठा फिल्टर जे हर्सूलचं बंद पडलेलं होतं ते सुरू केलं गेलं आणि तदनंतर हडको आणि सिडको या परिसराला स्वच्छ पाणी आलं. म्हणजे पैसे कुठे खर्च करावे याची सूत्राम सुद्धा मी त्यांना एकच प्रश्न विचारला होता की स्मार्ट सिटी बांधण्यासाठी या सिमेंट रोडला तुम्ही 250 कोटी देताय, जेव्हा तुमच्याकडे प्यायला पाणी नाही त्या सिमेंट रोडचं क्युरिंग कुठून करणार आहे? हे पैसे आमचे आहेत, सर्वसामान्य लोक, तुमच्या बापाचे नाही आहेत. त्यामुळे हे खर्च करत असताना डोकं ठिकाणावर ठेवून खर्च करा. त्यावेळेला मला आठवतंय की घोडेलेजी हे अभिजित चौधरींना भेटले आणि म्हटले, अहो काय चाललंय, 250 कोटी रुपयाची रस्त्याची कामं तुम्ही बंद करताय आणि ती कामं काय पाणी पुरवठ्यासाठी वापरते, ते पैसे काय तुम्ही पाणी पुरवठ्यासाठी वापरणार आहात? हे प्रश्न विचारलेत त्यांनी, त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. म्हणून नागरी सुविधा पुरवेपर्यंत आम्ही कुठलाही कर महानगरपालिकेला घेऊ देणार नाही म्हणजे नाहीच. तुम्ही नागरी सुविधा पुरवा आणि मग तुम्ही कर घ्या. पैसे पाणीपट्टीचे भरायचे आणि पाणी मात्र जारमधून आणायचं, हे कोणतं आहेत? म्हणून ते आम्ही ते होऊ देणार. बरं, चौथा मुद्दा, महानगरपालिकेच्या 2010च्या अगोदरची शासकीय अतिक्रमण जी आहेत, झोपडपट्ट्या विशेष करून हे जे मध्यंतरी चालले की झोपडपट्ट्या इकडनं उचला आणि कुणीकडे तरी जमीन घेऊन द्या आणि मग तिकडे त्यांना वसवा, कसं शक्य आहे? अहो जे वसाहती आहेत त्यांना तुम्ही कधी ना त्या शहराला 15 दिवसाला एकदा पाणी येतंय, नवीन वसाहत कधी वसवणार, कधी त्यांना पाणी देणार तुम्ही? पण हे असला पानसटपणा, लोकांना खोटं बोलणं, अशिक्षितपणाचं क्षण सातत्याने प्रदर्शित करणं, या गोष्टी या चुकीच्या आहेत. शासनाचा जो GR आहे, अर्थात शासनाचे काही GR सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने निघतात, सगळेच काही शासन स्वतः करतं असं होत नाही. म्हणून शासनाचा एक GR आहे की जी अतिक्रमणं 2010च्या अगोदर निवासी प्रयोजनासाठी केलेली असेल, घर बांधलं असेल 500 स्क्वेअर फीटापर्यंत जर ती जागा असेल तर ती जागा संबंधित व्यक्तीच्या नावावरती करून टाका आणि त्याला तिथेच जागेवरती घरकुल द्या. योग्य पद्धतीचा सन्मान नाहीये. रशीद मामूनचं तुम्ही आता म्हटलं 1 तासापूर्वी सांगितलं सगळं चांगलंय, सगळं चांगलंय, अख्ख्या जगाने पाहिले काय चांगलंय म्हणून. तो माणूस वाटेल तसा त्यांना बोलतोय, त्यांचं ते मोठेपण आहे. नाहीतर रशीद मामू जर रिॲक्ट झाले असते चंद्रकांत खैरेंना पायलून पळावं लागलं असतं. सर इम्तियाज जलीलने तुम्हाला या संदर्भामध्ये तुमच्या उच्चमोठी निवडून आले DPI दीपक भोई, तुम्ही पण आहे, तुम्ही त्यांना मदत केली, या निवडणुकीमध्ये तुम्हाला बोलत नाही, कसं काय वाटतं तुम्हाला? तुमचाच मला तपास करावा लागेल की तुमचं कसं काय म्हणणं आहे. SBI आपण सांगितलं आमच्या बरोबर, पण आम्ही काही तुम्ही हे म्हणते हे तपास तुमचा करावा. 3 दिवसापूर्वी अशी बातमी केली की DPI MIM ला पाठिंबा दिला. काय
त्यांचे प्रदेश म्हणतात आमच्या बरोबर आहे. 3 दिवसापूर्वी एक बातमी होती, प्रतिनिधींना विचारा. MIM बरोबर. एसडीपीआय झाला त्याच प्रश्नाला पकडून घेतोय. एसडीपीआय झाला, बीआयएस जी संघटना ते सुद्धा वगळं त्यांनी प्रस्ताव गेलेला आहे. म्हणजे तुमचे प्रस्ताव तिकडे गेले आहेत पण नाकारलाय म्हणून तुम्ही प्रस्ताव प्रस्थापित पक्षांना दिलेले असतील, परंतु प्रस्थापित पक्ष हे विस्थापित लोकांना उभं करू इच्छित नाहीत, त्यांना सोबत घेऊ इच्छित नाहीत, त्यांना मोठं करू इच्छित नाहीत. आणि म्हणून सगळ्या विस्थापित लोकांनी मिळून, पक्ष संघटनांनी मिळून ही लोकशाहीवादी आघाडी बनवलेली आहे. हे प्रस्तावित जे लोक आहेत ते रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला महापालिकेच्या सभागृहामध्ये पाठवू इच्छित नाहीत. यांना दलाली भडवे त्या ठिकाणी पाठवायचे आहेत, त्यांना भ्रष्टाचारी लोक त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. आम्ही समाजासाठी दिवस रात्र रक्तघाम गाळतो, परंतु जे प्रस्थापित पैशाच्या जोरावर निवडणुका लढणारे लोक आहेत ते सभागृहामध्ये जातात. आम्हाला हा बदल या महानगरपालिकेत करायचा आहे. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती, विचाराच्या आधारावर, कर्तृत्वाच्या आधारावर आम्ही मैदानामध्ये उतरणार आहोत. म्हणून आम्ही कोणा प्रस्ताव दिले हे महत्वाचं नाही, आज आम्ही कुठली भूमिका घेतली हे महत्वाचं आहे. ते त्यांना जाहीर आहे. एक मिनिट तुम्हाला असं म्हणायचं आहे की वंचित दलाल उभा करणार प्रस्थापित पक्ष आम्हाला त्यांचं संदर्भात आम्ही काही बोलत नाहीये. तुम्ही इंडिव्हिज्युअल नावं घेऊ नका पत्रकार परिषदेमध्ये. एक मिनिट थांबा. इंडिव्हिज्युअल नावं घेऊ नका. उलट आपला या माध्यमातून एवढं आमच्याकडे अंतर्गत इनपुट असे आहेत की भाजप असो, शिवसेना असो की आणि कोणतेही पक्ष असो, प्रस्थापितांचे बंडखोर सुद्धा 2 दिवसात बाकी समाज आघाडी सोबत असतील. तर या गैरसमजात राहू नका की आम्हाला त्यांनी दिलं नाही. उलट आता आम्ही आजपासून सुरू आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेपैकी आणि तरी आमची राज्यव्यापी आघाडी करण्याचा आम्ही प्रयत्न. काही गट असे बसलेले आहेत, काही जहाल आहेत, काही अति जहाल आहेत, काही जणांना संभाजीनगर हवंय, काही जणांना औरंगाबाद हवंय. याच्यामुळे काही लोकांनी तुमच्या बसलेल्यापैकी शहराचं वातावरण केलं होतं. आता तुम्ही या सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे. याच्यावर पहिली भूमिका स्पष्ट करा की तुमचा पुढचा एजेंडा काय या विषयावर. इथे उत्तर आहे. आघाडीचं नाव काय? भारतीय समाज आघाडी. विषय संपला. तो मुद्दा सही आहे. नाही, तू तर आहे मिनिमम कॉमन प्रोग्राम तर आम्ही तयार केलेलाच आहे, जो मगाशी तुम्हाला कंटाळवाना वाटला. तुम्हाला चरमरीत काहीतरी पाहिजे. दरवेळेला चरमरीत खाणे बिघडत असं. चांगलं जेवण जेवायचं. म्हणजे या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा तुमचे ज्या तुमच्या वैचारिक संघटना आहे पुन्हा त्यांच्या मुद्द्यावर जागा त्यांचे प्रश्न पुन्हा. तुम्ही आम्हाला एवढं विचारताय काय रे? त्या भाजपाने एकनाथ शिंदेला पण ते विचारा ना. काय अवस्था आहे एकनाथ शिंदे भाजपची? कधी इकडे कधी तिकडे कधी पुढे. अरे सारं तत्वज्ञान. तू सती सावित्री आहेस का? तुझा नवरा तोच आहे का? तुझा बाप तोच आहे का? ते असं होणार आहे का? ती लेकरं तुझीच आहे का? अरे किती विचारताय आम्हाला. अरे उलट तुम्ही सगळे मंडळी, आम्ही तुम्हाला आमचं का समजतो, कारण आपण सगळेजण एकदम प्रयत्न करतोय. आपण सगळे, मला तुमची पत्रकारांची सुद्धा साथ हवी आहे. मी तुम्हाला बोलतो का? कारण का तुम्ही त्यांनाही ओळखता, तुम्ही आम्हालाही ओळखता तर तुम्ही सगळ्यांना. म्हणून कोण किती आहे, कोण काय आहे हे तर व्यवस्थित पाहिजे. जे योग्य आहे ते केलं पाहिजे. बोला. पंचायत समिती 2 मिनिटं पत्रकार साहेबांनी एक विषय विचारला. ह्याच विचार तुम्ही खाली बसा. हे बसलेलं उत्तर द्या. संभाजीनगर आणि बोला. दिवाळीच्या वेळेस ज्यांनी संभाजीनगर नामक केलंय त्यात संभाजीनगरमध्ये विक्रम झाला दिवाळीनिमित्त. तिथे चंद्रकांत खैरे होते, अतुल सावे होते, सर्व हिंदुत्ववादी पक्षाचे नेते सत्ताधारी होते. आणि त्यांच्या पाठीमागं औरंगाबाद नावाचं बॅनर होतं, तिथं संभाजीनगर कुठंच नव्हतं. तेव्हा तुम्ही पत्रकार किड होता, तुम्ही आक्षेप का नाही घेतला? त्यांना प्रश्न का नाही विचारला की तुम्ही हिंदुत्ववादी आता आम्ही विचारणार. यापुढे झालं तर आम्ही विचारणार. आमचं निवेदन आणि आमचं निवेदन झालेलं आहे. आपल्याला एक मिनिट, या भाऊचं शेवटचं उत्तर देऊन टाकू दे. मला बरं वाटतं जरा. मजा येते. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणताय ना की निवडणुकीच्या नंतर अजेंडा वगैरे, मी तुम्हाला ते का रिॲक्ट झालो का? कारण त्यांचे अजेंड्याचे सगळे बिजेंडे झाले. ठीक आहे, जे मोठे मोठे डॉन समजतात स्वतःला, ते कोणतेच अजेंडे नाहीये. ठीक आहे, वरती मोठा खाली पॅन्टच नाहीये, त्याच्यात नाही जायचं मला. पण आमचं तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आमचं ठरलंय. म्हणूनच आम्ही भारतीय समाज आहे असं नाव दिलंय. ठीक आहे, आमचा कॉमन मिनिमम
प्रोग्राम या महानगरपालिकेचा आम्ही निश्चित केला आहे, जो तुम्हाला मगाशी कंटाळवाणा वाटला, पण तो गरजेचा आहे. ठीक आहे. दुसरा महत्वाचं आहे, निवडणूक झाल्याच्या नंतर या महानगरपालिकेची तुम्हाला सांगतो प्रत्येक, आणि मी तुम्ही माझं जे स्टेटमेंट आहे ना ते तुम्ही जरा तुमच्याच मोबाईलमध्ये ऐका परत, की मी सुरुवात प्रेस कॉन्फरन्सची कुठली केली. जागतिक पातळीवर चाललेल्या गोंधळामुळे राष्ट्राचा गोंधळ झालेला आहे, राष्ट्राच्या गोंधळामुळे महाराष्ट्राचा झालाय, महानगरपालिकेचा झालाय. याला दुरुस्त करण्याच्यासाठी चळवळीतले लोक एकत्र आलेले आहेत आणि चळवळ बौद्धिक विचाराची असते, ही कुठली तरी फालतू नसते. कधी अदानीची चळवळ ऐकली काय? अंबानीची कोणी चळवळ ऐकली नाही. चळवळ दीपक केदार, चळवळ हर्षवर्धन जाधव, चळवळ इथं बसलेला प्रत्येक माणूस, चळवळीला बौद्धिक विचाराचा एक खूप मोठा वसा असतो, जे यांच्याकडे कोणाकडे नाही. म्हणून तर आता सध्या एवढंच आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो. एक्सक्यूज मी